लक्ष द्या चला. अ कन्व्हेअर बेल्ट इज मुव्हिंग विथ कॉन्स्टंट स्पीड ऑफ 2 मीटर पर सेकंड. अ बॉक्स इज जेंटली ड्रॉप्ड ऑन इट. कन्व्हेअर बेल्ट आहे, ठीक आहे. या कन्व्हेअर बेल्टवर काय ठेवलं आहे, एक बॉक्स जेंटली ड्रॉप केला, ठीक आहे. बॉक्स इनिशियली ठेवल्यानंतर इनिशियली त्याची वेलॉसिटी काहीतरी वेगळी असेल आणि फायनली तो कन्व्हेअरच्या रिलेटिव्हमध्ये काय येणार आहे, रेस्टवर येणार आहे, ठीक आहे. जर कन्व्हेअर ऑब्झर्वर कुठे आहे, जर या कन्व्हेअर बेल्टवर ऑब्झर्वर आहे तर ऑब्झर्वरला काय वाटणार आहे, तो बॉक्स आता कशावर आला आहे, रेस्टवर आलेला आहे, ठीक आहे. त्याची इनिशियल वेलॉसिटी 2 मीटर पर सेकंड आहे. अ बॉक्स इज जेंटली ड्रॉप्ड ऑन इट. द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन देम इज nu is equal to 0.5. The distance that the block will move relative to the belt before coming to rest, ठीक आहे. डिस्टन्स किती मूव्ह करेल बिफोर कमिंग टू रेस्ट, म्हणजे वेलॉसिटी त्याची कॉन्स्टंट होई तोपर्यंत कन्व्हेअर बेल्टच्या रिलेटिव्ह तो रेस्टवर येईपर्यंत तो किती डिस्टन्स मूव्ह करेल ते फाइंड करायचं, ठीक आहे. टेकिंग जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर इज, ठीक आहे. आधी काय फाइंड करायचं, ॲक्सेलरेशन. तुम्हाला काय फाइंड करायचं आता, डिस्टन्स फाइंड करायचं. डिस्टन्स फाइंड करण्यासाठी आपले किती फॉर्म्युले आहेत, 2 फॉर्म्युले आहेत, एक हा आणि एक थर्ड, ठीक आहे. आता टाइम तुमच्याकडे नाही आहे, ठीक आहे. तुमच्याकडे काय आहे बरं, इनिशियल आहे, फायनल वेलॉसिटी आहे, ठीक आहे. ॲक्सेलरेशन नाही पण ॲक्सेलरेशन फाइंड करू शकतो, ठीक आहे. ॲक्सेलरेशन कसं फाइंड करणार, याची एफबीडी ड्रॉ करा. एफबीडी ड्रॉ केल्यानंतर काय येईल बरं, वरती काय असेल नॉर्मल, खाली काय असेल एम जी, ठीक आहे. नॉर्मल एम जी, ज्या डिरेक्शनला मूव्ह करतोय त्याच्या अपोजिट डिरेक्शनला काय असणार आहे, फ्रिक्शन, ठीक आहे. जर सपोज इकडे ॲक्सेलरेट होतोय तर इकडे काय येणार आहे, फ्रिक्शन, ठीक आहे. हे झाली आहे फ्री बॉडी डायग्राम. मग आता याच्यात फ्रिक्शनल फोर्स कॅन बी रिटन ॲज न्यू एन, बरोबर. नॉर्मल रिॲक्शनला कोण बॅलन्स आउट करतं, एम जी बॅलन्स आउट करतं. फ्रिक्शनल फोर्स किती आला, न्यू एम जी. ॲक्सेलरेशन किती असतो, नेट फोर्स अपॉन टोटल मास. ॲक्सेलरेशन इज नेट फोर्स अपॉन टोटल मास. नेट फोर्स किती आहे पहा बरं, नेट फोर्स न्यू एम जी, ठीक आहे. आणि मास किती आहे, एम. एम आणि एम गेला, ॲक्सेलरेशन किती राहिलं, न्यू जी, ठीक आहे. आणि का आली मायनस साईन त्याला, कारण डिॲक्सेलरेट झाली, याचा अर्थ बॉडी रेस्टवर येते, ठीक आहे. रिटार्डेशन होतं आहे तिच्यात, म्हणून मायनस न्यू जी आलं. आता याच्यावरून काय काय फाइंड करू शकता तुम्ही, काय फाइंड करू शकता याच्यावरून डिस्टन्स फाइंड करू शकता. तर याच्यात पुट करा, बी स्क्वेअर इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, यू स्क्वेअर प्लस 2as. बी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. फायनली कसे येणार, ते रेस्टवर येणार आहे, बरोबर. फायनल वेलॉसिटी काय आली मग, 0, ठीक आहे. नंतर पुट करू होतं ते, ठीक आहे. 0 इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी काय आहे 2चा स्क्वेअर, ठीक आहे, प्लस 2 ॲक्सेलरेशन काय आहे, ठीक आहे. ॲक्सेलरेशन काय आहे, न्यू जी मायनस न्यू जी, बरोबर. आणि इंटू डिस्प्लेसमेंट एस फाइंड करायचं आहे तुम्हाला, ठीक आहे. तर मग काय येईल, हा 2 इकडे जाईल आणि मायनसमध्ये जाईल, ठीक आहे. म्हणजे काय आलं, -4 इज इक्वल टू किती आलं ते, -4 इज इक्वल टू इथे मायनस साईन बाहेर येईल, -2. न्यूची व्हॅल्यू काय आहे 0.5 आणि जीची व्हॅल्यू 10 आणि एस तसाच, ठीक आहे. इकडून मायनस मायनस कॅन्सल आउट झालं. 5 2 किती येतो 10, म्हणजे याचंच काय राहिलं 1, ठीक आहे. हा 10 इथे इकडे आल्यावर डिव्हिजनला जाईल, म्हणजे काय आलं 4/10. 5 2 किती येतो 10, एक पॉईंट म्हणजे 1.0, ठीक आहे. 1.0 × 10 म्हणजेच काय आलं 10. 10 इकडे आला डिव्हिजनला 4/10 इज इक्वल टू एस. सो एस इज इक्वल टू किती आला 0.4 मीटर. किती आला, एस इज इक्वल टू 0.4 मीटर. समजले. पुढचा क्वेश्चन थांबा, पुढचा क्वेश्चन पण पाहून घ्या. अ ब्लॉक ऑफ मास 10 kg इज प्लेस्ड ऑन द रफ हॉरिझॉन्टल सरफेस. रफ हॉरिझॉन्टल सरफेस आहे, त्याच्यावर काय ठेवलं आपण, ब्लॉक ऑफ मास ठेवलेला आहे. काय ठेवलं आहे, ब्लॉक ऑफ मास ठेवलं आहे, ठीक आहे. हॅविंग कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन न्यू इज इक्वल टू 0.5. न्यू किती आहे 0.5. इफ हॉरिझॉन्टल सरफेस ऑफ 100 न्यूटन, हॉरिझॉन्टल फोर्स ऑफ 100 न्यूटन, हॉरिझॉन्टल फोर्स कितीचा लावला आहे 100 न्यूटनचा, ठीक आहे. काय घेतलं आहे, एक रफ हॉरिझॉन्टल सरफेस घेतलाय, त्याच्यावर काय ठेवलं आहे, ब्लॉक ठेवलाय, ज्याचा मास किती दिलेला आहे आपल्याला 10 kg आहे. मास किती आहे 10 kg, ठीक आहे. अजून काय, कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन दिलेला आहे, कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन दिला आहे 0.5. इफ हॉरिझॉन्टल फोर्स ऑफ 100 न्यूटन इज अप्लाइड ऑन इट. हॉरिझॉन्टल फोर्स कितीचा लावलेला आहे आपण 100 न्यूटनचा, ठीक आहे. अप्लाइड ऑन इट, द ॲक्सेलरेशन ऑफ द ब्लॉक विल बी. ब्लॉकचं ॲक्सेलरेशन फाइंड करायचं. फ्रिक्शनल फोर्स कुठं लागेल, इकडे, करेक्ट. त्याचा एम जी कुठं लागणार, वेट खाली, ठीक आहे, बरोबर. मग ॲक्सेलरेशन काय असेल बरं, फोर्स कितीचा लावला, एफचा लावला सपोज आत्ता, ठीक आहे.
एफ के इकडे आणि इकडे काय असणार आहे परत मास इंटू ॲक्सलरेशन. म्हणजे 100 न्यूटनमधून फ्रिक्शनला अपोज करण्यासाठी काहीतरी अमाऊंट जाईल ना फ्रिक्शनला अपोज करण्यासाठी. म्हणजे एफ मायनस फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू काय देईल मास इंटू ॲक्सलरेशन. करेक्ट इक्वेशन. एफ मायनस फ्रिक्शनल फोर्स काय येईल मास इंटू ॲक्सलरेशन. एफ किती आहे 100. हा काय येतो न्यू एनला इक्वल येतो. आता हे पण कसं काढायचं नॉर्मल आणि खाली काय आहे एम जी. ठीक आहे न्यू एनला इक्वल येतो. न्यू एनच्या जागी काय लिहू शकतो तुम्ही एम जी इज इक्वल टू एम ए. ठीक आहे किती आलं ते 100 मायनस न्यूची व्हॅल्यू काय आहे 0.5. मास किती आहे 10. जी किती आहे 10 इज इक्वल टू हे किती आहे 10 नाही मास किती 10च आहे ना मास. हां मास 10 आणि ॲक्सेलरेशन 1. क्लिअर आहे. 100 मायनस 0.5 इंटू 10 म्हणजे हा पॉईंट निघून जाईल थोडक्यात. ठीक आहे 10 गेला आणि हा पॉईंट निघून जाईल. 5 इंटू 10 किती आला 50 इज इक्वल टू 10 इंटू ए. ठीक आहे हा काय आला 50 इज इक्वल टू 10 ए. म्हणजे ए इज इक्वल टू किती आला 5. ए इज इक्वल टू किती आला 5. ऑप्शन नाही का ए इज इक्वल टू किती आला रे 5 आहे ऑप्शन सी. ऑप्शन सी करेक्ट. क्लिअर आहे. होय बंद करून